गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेध तोच खरा गुन्हे शोध. इंस्टाग्रामवरून मैत्री मग एआय वापरून ब्लॅकमेल. दहिसर पोलिसांकडून सायबर गुन्हेगार गजाआड. नमस्कार, मी मीनाक्षी घोडके. दहिसर पोलिसांनी एका तरुणीच्या धाडसामुळे सायबर गुन्ह्याचा मोठा पर्दाफाश करत एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आणलं आहे. सोशल मीडियावरून मैत्री करून तरुणींना जाळ्यात ओढून त्यांचं मानसिक, डिजिटल आणि लैंगिक शोषण करणाऱ्या एका विकृत सायबर गुन्हेगाराला कर्नाटक मधून अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव शुभम कुमार मनोज प्रसाद सिंह, वय 25 असून तो मूळचा उत्तर प्रदेशचा असून सध्या कर्नाटकातील बेल्लारी जिल्ह्यातील सांडूर येथे सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. मात्र प्रत्यक्षात तो एक धोकादायक सायबर शिकारी असल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं आहे. मुंबईतील दहिसर परिसरात राहणाऱ्या एका 19 वर्षीय तरुणीने पोलिसांकडे धाडसाने तक्रार दाखल केली. शुभमने तिच्याशी इंस्टाग्रामवरून ओळख करून तिचा विश्वास जिंकला आणि हळूहळू न्यूड व्हिडिओ कॉलचा दबाव टाकायला सुरुवात केली. तरुणीने याला नकार दिल्यावर त्याने तिच्या नावाने बनावट इंस्टाग्राम प्रोफाईल तयार केली आणि तयार एआय वापरून तयार केलेली अश्लील, मार्फ केलेली छायाचित्र आणि बदनामीकारक मजकूर अपलोड केला. एआय आणि सोशल मीडियाचा विकृत वापर. दहिसर पोलिसांनी याची गंभीर दखल घेत त्वरित सायबर सेलच्या मदतीने तपास सुरू केला. फेसबुक, इंस्टाग्राम, गुगल यांच्याकडून मिळालेल्या डिजिटल पुराव्यांच्या मदतीने आरोपीचा IP ऍड्रेस आणि लोकेशन शोधून काढण्यात आलं. त्यानंतर कर्नाटकातील सांडूर मधून त्याला अटक करण्यात आली. तपासात समोर आलेले धक्कादायक खुलासे. 13,500 पेक्षा अधिक तरुणींचे फोटो आरोपीच्या संगणकात आढळले. 100 पेक्षा जास्त बनावट इंस्टाग्राम प्रोफाइल्स, 50हून अधिक महिलांशी सध्या संपर्कात असल्याचं समोर. एआय तंत्रज्ञानाने मार्फिंग करून ब्लॅकमेलिंग. पोलिसांची भूमिका आणि पुढील कारवाई. दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अब्दुल हक देसाई यांनी सांगितले की आरोपीने अत्यंत व्यवस्थित पद्धतीने तरुणींना फसवण्यासाठी एआय निर्मित फसवी प्रोफाईल, फोटो आणि आकर्षक खाते वापरली. या प्रकरणात पोलीस उपायुक्त DCP महेश चिमटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ PI अशोक हनमने, PI AH देसाई आणि सायबर सेलचे API अंकुश दांडगे यांनी उत्कृष्ट समन्वय साधत कारवाई केली. पोलिसांची जनतेला विनंती. जर कोणी या आरोपीच्या जाळ्यात सापडले असले किंवा अशा प्रकारे फसवले गेले असेल तर त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा. एआय तंत्रज्ञानाचा गैरवापर ओळखणे व तपासून बचाव करणे हे काळाची गरज आहे. फोटो, व्हिडिओ आणि वैयक्तिक माहिती सोशल मीडियावर शेअर करताना अत्यंत काळजी घ्यावी. ही घटना केवळ सायबर गुन्ह्यांचा प्रकार नाही तर एका नव्या स्वरूपाच्या डिजिटल गुन्हेगारीचा इशारा आहे. या प्रकरणातून समाजाने आणि यंत्रणांनी दोघांनाही शिकण्याची गरज आहे.